कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तसेच परमपूज्य माधव सदाशिव गोडवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थाद्वारा संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान या 6 दिवसीय कार्यशाळेत मी प्राध्यापिका गीता वाघ सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच विद्यार्थी मैत्रिणींचे व प्राध्यापिका यांचे शब्दसुमनांनी स्वागत करते। आजच्या आपल्या या आत्मनिर्भर युवती सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माननीय श्री डॉक्टर संजय साळवे सर, जी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर, तसेच प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा ढाके मॅडम, जी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर हे आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत। सदर कार्यक्रमाला किंवा कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांचे स्वागत, डॉक्टर संजय साळवे सरांचे स्वागत आपल्या महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक वाघ सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर आपल्याला दुसऱ्या सत्रासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर प्रतिभा ढाके मॅडम यांचे स्वागत ढगे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। सदर कार्यक्रमाला उपस्थित आपले मार्गदर्शक म्हणून डॉक्टर संजय साळवे सर हे आपल्याला संभाषण कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते। संजय साळवे। सन्माननीय विचारमंच आणि या विचारमंचावर उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि आमचे विद्यार्थी, वाघ सर, माझ्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर प्रतिभा ढाके आपल्या समवेत उपस्थित आहेत। या विचारमंचावर प्राध्यापक राठोड, आपले विद्यार्थी विकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करून दिली त्या सन्माननीय गीता वाघ मॅडम, NSS मध्ये जर तुम्ही NSS होतं ना तुमचं सगळ्यांचं, मग त्याच्यात हे गाणं म्हटलं असेल तुम्ही की गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए, बरोबर आहे? त्या गीता वाघ आपल्यामध्ये उपस्थित आहे। आणि मागच्या तुमच्या याला येऊन गेलो मी, NSSला येऊन गेलो। NSSचे कार्यक्रम अधिकारी सन्माननीय निकम सर, मला वाटतं मस्के मॅडम या ठिकाणी आहेत, मस्के मॅडम आणि तुमचा संपूर्ण स्टाफ जो तुमच्या व्यक्तिमत्वाला एक धार आली पाहिजे यासाठी गेल्या 6 दिवसापासून 5 दिवसापासून प्रयत्न करतो आहे असा तुमचा संपूर्ण स्टाफ, आणि ज्यांच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत ते सगळे आपण आत्मनिर्भर युवती अभियानामध्ये आहोत गेल्या 4 दिवसापासून। या आत्मनिर्भर युवती अभियानामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली।
की ज्यामध्ये महिलांसाठी असलेले कायदे आणि त्यांचे अधिकार, समाज माध्यमं आणि त्यांना वापरताना घ्यायची काळजी, बँकेविषयीचं मार्गदर्शन, कृषीविषयक मार्गदर्शन, सदृढ समाज निर्मितीमध्ये महिलांचं योगदान, महिला आरोग्य समस्या व उपाय, महिला व मानसिक तणावमुक्ती आणि जनजागृती, आणि मग आज आपण महिला व्यक्तिमत्व विकास आणि संभाषण भाषण कौशल्यापर्यंत आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता का आहे, पहिल्यांदा आपण याच्यावर फोकस केला पाहिजे. आम्ही आजही या मानसिकतेत जगतो आहोत का याचा विचार केला पाहिजे. कोणत्या मानसिकतेत? की आम्ही आजही कुठे उभे राहिलो ना, तर आजही आम्ही काय करतो माहिती आहे का, लेडीज फर्स्ट. बरोबर आहे. एखादी रांग लागलेली असेल आणि त्या रांगेमध्ये आपण सहज म्हणतो की लेडीज फर्स्ट. व्हॉट डू मीन बाय दिस? लेडीज फर्स्ट म्हणजे काय? म्हणजे आम्ही मूलतः त्या स्त्रीला कमजोर समजलेला आहे आणि ती कमजोर आहे म्हणून तिला एक वेगळी व्यवस्था निर्माण करून देतो. मग आमची ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे की स्त्री कमजोर नाही, ती ताकदवान आहे, किंबहुना ती पुरुषापेक्षा अधिक ताकदवान आहे. हे काय करावं लागणार आहे? पहिल्यांदा आम्हाला आमच्या ज्या काही शारीरिक गुलामगिरी आपण म्हणतो त्या गुलामगिरीच्या बाहेरून कदाचित आम्ही पडलो असू, पण आम्ही अजूनही आमच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडलो नाहीत आणि त्याच्यातून बाहेर पडण्याची ही प्रक्रिया आहे. मग ही प्रक्रिया नेमकी काय आहे? तर आमच्या मुलीला, आमच्या विद्यार्थिनीला हे वाटलं पाहिजे की जेव्हा केव्हा ती एका क्यूमध्ये येईल आणि ती उभी राहील आणि समवन सेल, त्याच्यापैकी कोणीतरी एक जण म्हणेल की ओ मॅडम प्लीज, मी ढाके मॅडमला म्हटलं की प्लीज मॅडम यू गो फर्स्ट. त्यांनी मला काय म्हटलं पाहिजे? यू गो फर्स्ट, आय एम ऑन राईट पाथ असं म्हटलं पाहिजे. तेव्हा हा बॅरियर जाईल आणि हा बॅरियर जाण्यासाठी म्हणून आत्मनिर्भर युवती अभियानाची आवश्यकता आहे. नाही तर अजूनही आम्ही एसटी मध्ये चढलो ना की आम्हीच आमची मानसिकता खराब करून घेतो. आम्ही काय म्हणतो? एसटीत गेलो की आम्ही काय म्हणतो? काय माणसं आहे, बाया उभ्या आहे ते बसल्या. काय म्हटलं? म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही कमकुवत आहोत, आम्हाला बसायला जागा मिळाली पाहिजे आणि तुम्ही सशक्त आहात, तुम्ही उभे राहिले पाहिजे. कोणी केलं कमकुवत आम्हाला? आम्हीच आम्हाला कमकुवत करून घेतलं. मला वाटतं या विचाराच्या बाहेर जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग एखाद्या मुलाने जर तुम्हाला आता असं म्हटलं ना की घे बरं तू फॉर्म भरतंय का, आम्ही 4 लाईनमध्ये उभे, तू भरून घे फॉर्म, तू भरून तुझे 4 फॉर्म, मग भरेन मी माझा, मी ज्या क्यूमध्ये आहे त्याच क्यूमध्ये असेल. दॅट इज द वे. तो मार्ग आहे आम्हाला स्वतःला सशक्त करण्याचा. आणि मग या सशक्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली की संवैधानिक दृष्टीने महिलांच्या संदर्भामध्ये कोणत्या कायद्याचं अस्तित्व आहे आणि कोणत्या अधिकारांची जाणीव मला झाली पाहिजे, जेणेकरून मी अतिशय ताकदीनं हे लोकांसमोर मांडू शकेन. मग त्या संदर्भातलं व्याख्यान तुमच्यासमोर झालं. तुमच्या आरोग्याच्या काय समस्या आहे याच्या संदर्भामधलं विवेचन झालं. कारण बऱ्याचदा आमच्या मुली इतक्या लाजऱ्या बुजऱ्या आहेत की त्यांना ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्या इथल्या महिला शिक्षकांना तर सांगतच नाहीत, त्या घरी पण सांगत नाहीत. मला वाटतं याची सजगता तुमच्यामध्ये यावी, याच्यासाठी या अभियानाची उपयोगिता आहे. आणि म्हणून या अभियानाकडनं मग
बँकेचे व्यवहार आज आज मला असं वाटतं की आपला मुक्ताईनगर तालुक्यातलं कुऱ्हा म्हणजे जरा शेवटचं टोक आणि कुऱ्हा वडोदा म्हटलं की थोडासा याचा एरिया ज्याला आपण इंटेरियर म्हणतो, असा इंटेरियरचा एरिया. आणि या इंटेरियरच्या एरियाला जेव्हा आमची मुलं त्या एरियाचं प्रतिनिधित्व करतात, त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात, तेव्हा काय गोष्ट लक्षात येते की आजही आमची पोरगी जर बँकेत गेली ना तर तिला बँकेची स्लिप भरता येत नाही. आजही आमच्या मुलीला NEFT काय भानगड आहे ही माहिती नाही. आजही आमच्या मुलीला क्रॉस चेक आणि बेअरर चेक याच्यातला फरक माहिती नाही आहे. हे तिला समजलं पाहिजे. या गोष्टी तिला समजल्या ना तर ती बॅरियर क्रॉस करून जाईल, तर ती तो अडथळा पार करून जाईल. तेव्हा ती मुलाला म्हणेल की तुझी गरज नाही आहे, किंवा हे मी करू शकते, जसं तू करू शकतो तसं मी करू शकते. हे आत्मनिर्भर होण्याकरता पहिला प्रवास म्हणजे त्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. आणि मला वाटतं या सगळ्या अभियानामध्ये आपण सगळ्याजणी सामील आहात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण या अभियानामध्ये नुसतंच सामील राहू नका. मी म्हटलं की नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्याने काही सगळं मोठं होत नाही, तर त्या गोष्टी केल्याबरोबर त्या गोष्टी जेव्हा तुमच्या आमच्या आचरणात येतात तेव्हा गोष्टी मोठ्या होतात, नाही तर त्या छोट्याच राहतात. आणि मग अशा अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा झाली. आज मॅडम माझ्यानंतर व्यक्तिमत्व विकासावर बोलणार आहे आणि मी त्या व्यक्तिमत्व विकासातल्या एका पैलूवर बोलणार आहे. म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये गेला ना की जे स्टार्टर लागतं ते देणार आहे आणि मेन कोर्स मॅडम तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की याची आवश्यकता काय आहे. आपण पहिल्यांदा संभाषणाकडे येऊ आणि मग नंतर भाषणाकडे जाऊ. संभाषण कौशल्याचा विचार करत असताना संभाषण कुठे कुठे करतो आम्ही. संभाषण आम्ही घरी आमच्या आईवडिलांशी करतो, भावा बहिणीशी करतो, मित्राशी करतो, शिक्षकांशी करतो, समाजातल्या अनेक घटकांशी करतो. बरोबर आहे. आपण या सगळ्या लोकांबरोबर संभाषण करतो, संवाद साधतो. मग या संवाद साधण्यामध्ये आपल्याला काय काय अनुभव येतात किंवा आपण तो संवाद कसा साधतो. मी खूप भाषण दिलं पाहिजे असं नाही, आपण जे करतो ना त्याचं ऑब्झर्वेशन करूया. आपल्याला जर सकाळी 6 वाजता आईने उठ असं म्हटलं तर आपली रिॲक्शन काय असते, तो एक संवाद आहे. आपल्याला सगळ्यांचे जेवण झाल्यावर भांडी घास असं म्हटलं की तोही एक संवाद आहे, त्याची एक रिॲक्शन आहे. आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा आपण पहिली गोष्ट तर स्वतः सुंदर दिसलं पाहिजे याच्यासाठी आपण मेकअप करतो. आपण आपल्यासाठी करतो का दुसऱ्यासाठी करतो. आपण आपल्यासाठी करतो का दुसऱ्यासाठी करतो. मग तो पहिला मेकअप आपल्यासाठी असतो. त्याच्यामुळे आरशाच्या समोर जेव्हा आम्ही उभे राहतो आणि आरशाच्या समोर आपण जेव्हा असं म्हणतो, स्वतःला म्हणतो की वाह आज क्या बात आहे, तोही एक संवाद असतो. आणि मग आपण जेव्हा बाहेर पडतो आणि बाहेर पडल्याबरोबर आपल्याला पहिली कॉम्प्लिमेंट, जो कोणी आपल्याला पहिल्यांदा आपण ज्याच्याशी भेटतो, मग तो आपला दादा असतो, काका असतो, मामा असतो, मावशी असते, मित्र असतो, मैत्रीण असते, कोणीही असतं, पण त्याची जी पहिली कॉम्प्लिमेंट असते की आज लय भारी दिसते बेटा. तो लय भारी नावाचा जो प्रकार आहे की नाही, तो माणसाला असा हवेत घेऊन जातो. तो लय भारी माणसाला हवेत घेऊन जातो आणि मग तोही एक संवाद असतो. तोच संवाद जेव्हा तुम्ही मित्राबरोबर बोलतात, आता मित्राबरोबर बोलतात म्हणजे तुमचं आता यू आर टीनेजर्स, तुम्ही मित्राबरोबर बोलतात म्हणजे काय,
एक मित्र आणि एक मैत्रीण या बघा काळजीपूर्वक लक्ष देऊ नाही का. एक मित्र आणि एक मैत्रीण जेव्हा गप्पा करतात ना तेव्हा असा त्यांच्या कानाला कान लावला ना तरी ऐकू येत नाही. येतं काय ऐकू. ते इतकं म्हणजे इतकं हळू कसं काय पोहोचतं दोघांपर्यंत. तोही एक संवाद असतो. तोही एक संवाद असतो हे लक्षात ठेवा. आणि मैत्रिणी मैत्रिणी बोलतात. मैत्रिणी मैत्रिणी गप्पा मारतात. त्या अशा गप्पा मारतात की त्या रोज भेटलेल्या असतात पण त्या तरी 2 तास बोलतात. तोही संवाद असतो. तोही संवाद असतो मला वाटतं. आणि मग आपण या सगळ्या संवादांच्या संवाद किंवा संभाषण ज्याला म्हणतो आहे या सगळ्या संवादाला एकत्र करतो आपण. आणि मग हा संवाद कशा कशाने होतो. कशा कशाने होतो. आम्ही गच्चीवर उभे असतो आणि आमची मैत्रीण खालून येते. आमच्या घरातून परवानगी नसते आणि मैत्रीण म्हणते हाही संवाद असतो. हाही संवाद असतो. बरोबर आहे. किंवा आपण नुसतेच डोळे बंद करतो तोही संवाद असतो. संवादाला अनेक कंगोरे आहेत. संवादाला अनेक कंगोरे आहेत. संवाद कसा कसा होईल. संवाद तुमच्या बॉडी लँग्वेजनी पण होईल. संवाद शब्दांनी पण होईल. आणि संवाद नुसत्या तुमच्या कृतीतनं पण होईल. तुम्ही एखाद्याकडे एकदम नुसतं असं पाहिलं की तोही संवाद होतो. तोही त्यालाही कळतं की बस अभी रुक जाना चाहिए. म्हणजे संवाद इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये संभाषणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अंगाने समाविष्ट होता येतं. मी एखाद्याला नुसतं असं म्हटलं हाही एक संवाद असतो. हाही एक संवाद असतो. तर या संवादाकडे जाताना आम्ही आमचं संभाषण कौशल्य वाढवायचं. मग आम्हाला आमचं संभाषण कौशल्य वाढवायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. जेव्हा आमचं संभाषण कौशल्य वाढेल केव्हा वाढेल. हे बघा एक उत्तम वक्ता केव्हा तयार होतो ते सांगतो. एक तर पहिली गोष्ट तो स्टेजवर कितीदा आला इट इज द लॅटर पार्ट. तो आला का नाही आला स्टेजवर याला काही खूप महत्त्व नाही. पण तो मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये बोलताना जेव्हा तो लीड करतो. नाही तर आमच्या बऱ्याच मुली आहेत की ती एकच पोरगी सांगते आज लवकर जाऊ शाळेत 2 वाजता डबा खाऊ 3 वाजता गाडीत बसू. ती एकच सांगते बाकीच्या 4 आहेत. नाव ती जी एक सांगते ना ती लीडर. तिचं संवाद कौशल्य चांगलं. मग तिला भाषेची अडचण आली का. तिला श्रोत्यांची अडचण आली का. संवाद कौशल्य तिथून सुरू होतं. संवाद कौशल्य तिथून सुरू होतं आणि मग टप्प्याटप्प्याने ते पुढे जातं. ते टप्प्याटप्प्याने पुढे जात असताना मग आपल्याला काय करायला लागेल. जर मला माझं संभाषण कौशल्य वृद्धिंगत करायचं असेल ताकदीचं करायचं असेल ते इतरांना भावेल असं करायचं असेल तर काय काय करावं लागेल. काय काय करावं लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट काय त्याच्यातली सांगा बरं. काय करावं लागेल. तुमच्याकडचा पण फीडबॅक पाहिजे आम्हाला. काय करावं लागेल. एकदम सोपी गोष्ट सांगू का. आता ते सार्वजनिक नळ राहिले नाही. पहिले प्रत्येकाच्या घरी काही नळ नव्हते. सार्वजनिक नळावर पाणी भरायला जायचो. आणि मग सार्वजनिक नळावर पाणी भरायला जेव्हा जायचो तेव्हा काय व्हायचं सार्वजनिक नळावर पाणी भरायला गेलं की तेव्हा आपल्या लक्षात आहे भांडणं व्हायची काय तिथं. बरं भांडणं व्हायची. तो उत्तम संवाद. का उत्तम संवाद. इन्स्टंट बोलायचं असायचं तिथं. समोरची काय बोलते माहीत नाही पण प्रत्युत्तर रेडी पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे नळावरच्या भांडणासाठी सुद्धा आमच्याकडे प्रचंड मोठा शब्दसाठा लागायचा. त्यावेळेस भांडता यायचं आणि आम्ही बऱ्याचदा म्हणायचो
की अमुकशी भांडणं काही बरोबर म्हणजे ती काही कोणाला बदलत नाही. आणि त्या माऊलीशी डोकं लावायला काही परवडत. म्हणजे आता का अर्थ काय, तुझा शब्दसाठा चांगला आहे आणि तिच्याकडे असे शब्द आहेत की त्याला उत्तर देता येत. हाही एक महत्वाचा मुद्दा आपल्याला त्याच्यात लक्षात घेतला. म्हणजे भांडण हे सुद्धा तुमच्या संभाषण कौशल्यामध्ये मोडतं. पण आपण जरा वेगळ्या पॅटर्नवर बोलतो आहोत. आपण कशावर बोलतो आहोत की संभाषण कौशल्य हे चांगल्या अर्थाने बोलतो आहोत. चांगल्या अर्थाने म्हणजे काय, माझा मुद्दा मला इतरांना पटवून देता येतो का, या अनुषंगाने बोलतो. आणि मग या अनुषंगाने बोलत असताना माझा मुद्दा जर मला पटवून द्यायचा असेल तर सगळ्यात आधी माझ्याकडे शब्दसाठा असावा लागेल. माझ्याकडे शब्दसाठा कुठून येईल, प्रश्न निर्माण झाला पाहिजे आपल्याला की माझ्याकडे शब्दसाठा पाहिजे. मग तो कुठून येईल, तो कुठून येईल. एक तर तो आमच्या कुटुंबातून येईल. म्हणजे मायबापाजवळ एकदम जबरदस्त साठा पाहिजे. मग तो पोरांकडे बरोबर येतो. त्यांच्याकडे नसला तर आमच्या गल्लीतल्या लोकांकडे पाहिजे. आमच्या गल्लीतल्या लोकांकडे पाहिजे. आणि त्यांच्याकडे म्हणजे आम्ही कुठून कुठून ज्याला काय म्हणतो की डार्विनचा तो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जेव्हा आपण पाहतो ना, तसे आपण या संभाषण कौशल्यामध्ये पण उत्क्रांत होत जातो. आणि उत्क्रांत होत जातो म्हणजे काय, जेव्हा आम्ही जन्माला येतो तेव्हा माझी माय, माझी आई, माझी मम्मी ती पहिल्यांदा माझ्याशी संवाद साधते. तेव्हा मला डोळ्यांची भाषा कळत नाही, तेव्हा शब्दांची भाषा खूप लांब असते, पण तेव्हा मला स्पर्शाची भाषा कळते. तेव्हा मला स्पर्शाची भाषा कळते. आणि तिथून माझी सुरुवात होते. तिथून माझी सुरुवात होते. मग आम्ही चालायला लागतो किंवा आमच्याच घरातले आमच्याशी ते आपली माय किंवा आपला बाप काय म्हणतो, म्हण बाबा, म्हण बाबा, म्हण आजी, म्हण आजी. कोण आलंय, ताई, ताई चालूच राहते की नाही. आम्ही संभाषण तिथून शिकतो. आम्ही संभाषण तिथून शिकतो. मग आम्हाला संभाषण शिकवणारे पहिले कोण, पहिली माई माय, दुसरा माझा बाप. बरोबर आहे. इथून आमचं संभाषण चालू होतं. आणि मग हे संभाषण काय होतं, मग आम्ही गल्लीत येतो चालायला लागलो की मग आम्हाला गल्लीत कोणीतरी उचलून देतं. तो उचलून नेला की तो आणखी 4 शब्द आपल्याला जास्तीचे वाढवून देतो. मग आम्ही काही दिवसानंतर पहिले आपण ते खाऊ खायला जात अंगणवाडीत. त्या अंगणवाडीत काही शब्दसाठा येतो. आता ते KG PG येतो. आता तो कशात येतो, फर्स्ट KG सेकंड KG मध्ये येतो. आणि मग तो शब्दसाठा येतो. मग आम्ही हायस्कूलमध्ये येतो, मग आम्ही कॉलेजमध्ये येतो. आणि मग आमचा शब्द म्हणजे आम्ही काय करतो, आम्ही लोकांच्या संपर्कात येत जातो आणि आमचा शब्दसाठा वाढत जातो. दुसरी बाब, आमचा शब्दसाठा वाढवायचा असेल तर आम्हाला पुस्तकं वाचली पाहिजे. आम्हाला पुस्तकं वाचली पाहिजेत. मग आम्हाला पुस्तकं वाचताना पहिल्यांदा गोष्टीची पुस्तकं आवडतात. पहिल्यांदा आम्हाला चांदोबा आवडायचा, चांदोबाची पुस्तकं आवडायची. मग त्याच्यानंतर गोष्टींची पुस्तकं आवडायची. त्याच्यानंतर भूताची पुस्तकं आवडायची, सस्पेन्स. आणि मग त्याच्यानंतर आम्ही वर्तमानपत्रातली कोणाचा ॲक्सिडेंट झाला, पहिली बातमी हीच वाचतो आपण ना, कोणाचा ॲक्सिडेंट झाला. नाही तर मग धोनीनं किती रन काढले. आणखी आम्ही काय वाचतो, कोणती पोरगी चालली गेली, आपल्या गावातली तर नाही, हे वाचतो आपण. आम्ही काय वाचत नाही, आम्ही हे वाचायला लागतो. आमचा शब्दसाठा वाढतो. पण आम्ही काय वाचलं पाहिजे, आम्ही त्यातलं संपादकीय वाचतो का, आम्ही त्यातले अग्रलेख वाचतो का. आम्हाला जर आमचा साठा वाढवायचा असेल तर आम्हाला वर्तमानपत्रातले अग्रलेख वाचले पाहिजे. आम्हाला आमचा शब्दसाठा वाढवायचा असेल तर आम्हाला संपादकीय वाचलं पाहिजे. आणि मग हे त्याच्याबरोबर कसं असतं माहिती आहे का, की
जेवणात भाजीपोळी उत्तम असली ना की त्याच्याबरोबर कांदा लागतो, लिंबू लागतो, त्याच्याबरोबर सलाद लागतं. तसं या उरलेल्या बातम्या ज्या आहेत ना या सलादमध्ये येतात, या सलादमध्ये येतात. आपला मेन कोर्स वेगळा असतो. आणि मग या बातम्यांकडून गेलं की आपण मग काही वैचारिक लोकांची पुस्तकं वाचायला लागतो, ज्यांना आपण सोशल थिंकर्स म्हणतो. यांची पुस्तकं वाचायला लागतो. आपला शब्दसाठा वाढायला लागतो. आणि मग हा शब्दसाठा तुमच्याकडे असेल तर या शब्दसाठ्याबरोबर काय येतं? नुसताच शब्दसाठा वाढला का? नुसताच शब्दसाठा वाढला का? नुसता शब्दसाठा वाढला नाही, तुमच्यामध्ये आणखी इतर गोष्टींचा अंतर्भाव झाला. कोणत्या कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव झाला? तुमची विचार करण्याची ताकद वाढली, तुमची ॲनालिसिस करण्याची ताकद वाढली, तुमची समजून घ्यायची ताकद वाढली, तुमच्या विचार करण्याचा परीघ जो आहे तो विस्तारला. आणि तो परीघ विस्तारल्यानंतर तुम्ही निकम सरांच्या बाबतीत जेव्हा विचार करायला लागता तेव्हा तुम्ही व्हेरी फर्स्ट स्टेज जेव्हा विचार करता तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे हे निकम सर म्हणजे एक वेगळीच भानगड आहे. आणि नंतर मग कळतं की अरे निकम सर म्हणजे चांगली भानगड आहे. हे जेव्हा आम्हाला कळायला लागतं ना, ते कळायला हा एवढा प्रवास करायला लागतो. आणि मग तिथून आमचं संभाषण कौशल्य वाढायला लागतं. मग आम्ही डायसवर येतो. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी प्राध्यापक आहे म्हणून चांगला बोलतोय असं काही नाही आहे. सगळ्याच प्राध्यापकांना इथं येऊन बोलता येतं असं नाही. सगळेच प्राध्यापक शिकवतात, त्यांना फळ्यावर शिकवता येतं, पण त्यांना इथे येऊन बोलता येईल का? काहींना बोलता येईल, काहींना थोडीशी अडचण जाईल, असं होऊ शकेल. पण ते सगळेच शिकवता की नाही फळ्यावर? म्हणजे त्यांच्याकडे ते संभाषणाचं कौशल्य आत्मा. तुम्ही पण काय करता माहिती आहे का? म्हणजे आमच्याकडे आहे ते, आमच्याकडे काय करतात, ते अमुकचा पिरियड आहे का, 1.5 तास बी बसलं तरी म्हणतात की काही डोक्यात गेलं नाही. आणि एखाद्याच्या पिरियडला तासभर बसल्यावर सगळंच डोक्यात गेलेलं असतं का? हा संभाषण कौशल्याचा पार्ट आहे. तुम्हाला माझ्याकडे किती अट्रॅक्ट करून घेता येतं, माझ्याशी तुमची कनेक्टिव्हिटी किती येते, याला म्हणतात संभाषण कौशल्य. ती कनेक्टिव्हिटी जर मला जोडता आली नाही तर माझं समोरचं ऐकूनच घेणार नाही. आता एक नवीन फॅड आलाय बघा. कोणतं नवीन फॅड आलेलं आहे? हे लावलेलं नवीन फॅड आलाय. 10 लोक बसलेले असले, एक गोष्ट सांगत असला तर उरलेले 5 असं करत राहतात. त्याला ऐकून घ्यायचं नाही आहे. तुमच्या लक्षात येतं का, मी जेव्हा तुमच्याशी बोलत असेल आणि तुमच्यातले काही जण अजूनही लपून मोबाईल पाहत असतील, तुमच्यातल्या काही जणी तुम्ही खूप हुशार आहे, या पोरी समजूच देत नाही काय करतात, या पोरी समजूच देत नाही काय करतात. आणि त्याच्यामुळे हे पाहते, पण तू मोबाईल पाहते का मला रेकॉर्ड करताय? बरं, तर या पोरी समजू देत नाही काय करतात ते. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपण काय भारी भाषण करतोय आणि पोरी काय मन लावून ऐकताय असं वाटतं आपल्याला. ऍक्च्युअल तर त्यांचं काम करत असतं, चाललेच. तर हाही एक प्रकार आपल्याला त्याच्या बरोबरीनं, म्हणजे मला कोणी ऐकून घेत आहे का? मी माझे विचार मांडत असताना मला माझ्या समोर बसलेल्या माणसांना माझ्याकडे अट्रॅक्ट करून त्यांची कनेक्टिव्हिटी माझ्याबरोबर जोडता येते का? आणि ती कनेक्टिव्हिटी जर मला जोडता आली तर मग खऱ्या अर्थाने एक फ्रुटफुल संवाद तयार होतो. मला याच्यातनं पण जावं लागतं. आम्ही बऱ्याचदा काय होतं की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारच्या आशयांवर बोलतो. आम्ही वर्गात गप्पा मारताना वेगळ्या पद्धतीने मारतो, आम्ही ग्राउंडवर गेलो की आम्ही वेगळ्या पद्धतीने बोलतो. तेच आम्ही एखाद्या समारंभामध्ये असो, तर लग्न समारंभामध्ये असलं तर आम्ही वेगळं बोलतो. आम्ही या
सगळ्या प्रकारामध्ये आमचा प्रत्येक वेळचा जो संवाद आहे का नाही किंवा संभाषण आहे की नाही ते वेगवेगळ्या पद्धतीनं होत जातं. आणि मग कधीतरी आम्ही लग्न समारंभात गेलो ना की आमच्याकडे पाहणारे आणि आमच्याशी बोलणारे जास्त दिसतात. तेच आम्ही वर्गात आलो ना तर आमच्याशी बोलणारे कमी होऊन जातात. का होतं असं? तिथं आम्ही स्वतःला प्रिपेअर करून गेलेलो असतो आणि आम्ही स्वतःला हे पण सजेस्ट केलेलं असतं. त्या दिवशी आम्ही आरशात मी सांगितलं ना की आमचा पहिले आरशाबरोबर संवाद होतो. कोणता संवाद होतो? क्या बात आहे. तो ती क्या बात आहे जी आहे ना ती क्या बात आहे संध्याकाळपर्यंत टिकते आणि मग त्याच आयुष्यात माणूस सगळ्यांशी संपर्क करत जातो. तो उत्साही असतो, अतिशय ज्याला काय म्हणतो की फ्रेश असतो आणि फ्रेश असल्यामुळे तो ज्यांच्या बरोबर संपर्कात येतो, ज्यांच्याशी संभाषण करतो, ज्यांच्याशी संवाद करतो ते पण त्याच्या ऊर्जेने प्रफुल्लित होतात, प्रसन्न होतात आणि मग तुम्हाला पण फ्रेश वाटतं. तुम्हाला तो फ्रेश म्हणजे समोरचा फ्रेश झाला की तुम्हाला पण फ्रेश वाटतं की अरे आपल्याशी बोलण्याला याला पण मजा येते आहे किंवा हिला पण मजा येते आपल्याशी बोलायला आणि मग तो संवाद फ्रुटफुल होतो. मला वाटतं अशा संवादांची आवश्यकता आहे. आमच्या पोरी लाजऱ्या बुजऱ्या आहेत. आमच्या पोरी लाजऱ्या बुजऱ्या आहेत. मग आता या लाजऱ्या बुजऱ्या पोरींना आम्ही आता 2024 मध्ये आहोत. या लाजऱ्या बुजऱ्या पोरींनी काय केलं पाहिजे? आता त्यांच्यामध्ये बोल्डनेस आला पाहिजे. काय आला पाहिजे? बोल्डनेस आला पाहिजे. कसा आहे तो? कसा आहे तो? जीन्स घातल्यावर, शॉर्ट घातल्यावर कशाने येतो मग? कशाने येतो मग? संवादाने येतो बोल्डनेस, संभाषणाने येतो बोल्डनेस. तुम्हाला एकदम इझिली कोणाबरोबर तरी कनेक्ट होता आले पाहिजे. तुम्हाला समोरचा काय म्हणेल त्याच्यापेक्षा तुम्हाला म्हणता आलं पाहिजे हाय, हॅलो, हाऊ आर यू हे म्हणता आलं पाहिजे. आमच्या पुढे अजून बी असं जरा असं इतक्या जबरदस्त तोंड फिरवतं, मला नाही फिरवता येणार तसं. तर त्या ज्याच्याकडे त्या पाहतात आणि त्याच्याकडून पाहिल्याबरोबर जे तोंड फिरवतात, मला वाटतं जगातला सगळ्यात उत्कृष्ट संवाद तो आहे. कारण ज्याच्याकडे म्हणजे मी व्यक्तिशः आता पुरुषांबद्दल बोलतोय, त्याच्याकडे पाहिल्यावर तुम्ही जे तोंड फिरवतात, जे आवडत नाही तुम्हाला त्याच्या आयुष्यातला सगळ्यात खतरनाक रिमार्क असतो. आम्हाला या गोष्टी म्हणजे संवाद काय काय करू शकतो. मग संवादामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? आपण पहिल्यांदा काय केलं? आपण शब्द जमा केले. कुठून कुठून केले शब्द जमा? घरून केले, गल्लीतून केले, गावातून केले, शाळेतून केले, मास्तरांकडून केले, अजून मित्रांकडून केले, मैत्रिणींकडून केले, विचारवंतांकडून केले, पुस्तकांकडून केले, आता तुम्ही यूट्यूबकडून केले, आता गुगल मास्टरकडून केले, बरोबर आहे. इतक्या सगळ्या लोकांकडनं आपण शब्द जमा केले. मग शब्दांची सामग्री वाढली आहे. मग शब्दांच्या सामग्रीबरोबर काय वाढायला पाहिजे? आवाजाची पोत पण वाढली पाहिजे. आवाजाची एकदा तुमच्याकडे शब्द आले की तुमचा आवाज तयार होतो. तुम्हाला हा कॉन्फिडन्स असतो की माझ्याकडे आहे खूप बोलण्यासारखं. मग तुम्ही तुमच्या आवाजावर काम केलं पाहिजे. तुमच्या आवाजावर किती काम केलं पाहिजे? किती काम केलं पाहिजे तुमच्या आवाजावर? मला एका शोक सभेला बोलवलं आणि मी शोक सभेमध्ये भाषण करतोय. बघा कसं करतोय. या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये जे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे अध्यक्ष हे या ठिकाणी जमलेले आहेत. शोक सभेला चालेल काय भाषण? आवाजाचा टोन कुठे गेला?
म्हणजे तुमच्या आवाजावर किती प्रचंड मेहनत घ्यावी लागेल हे बघावं लागणार आहे आपल्याला. मला शोकसभेमध्ये बोलताना काय काय बोलावं लागेल. कालच आमचे काका आमच्यातनं निघून गेले. या परिवाराला जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यात या ठिकाणी जमलेले सारे जण सहभागी आहे. कोणतं बरोबर आहे, पहिलं का दुसरं? का बरं? का म्हणून आवाजाच्या टोनला खूप महत्व आहे. आपण एखाद्याला कारे म्हणतो, एखाद्याला कायरे म्हणतो, एखाद्याला काहो म्हणतो, एखाद्याला आहो म्हणतो. शब्द पण आहेत, शब्दांबरोबर आवाज पण आहे. शब्दही आहेत आणि शब्दांबरोबर आवाजही आहे. मग या सगळ्या गोष्टी आणि याच्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आमची बॉडी लँग्वेज आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बॉडी लँग्वेज आहे. मग आता संभाषणावर आपलं बरंच बोलून झालं, थोडंसं भाषणाकडे. कारण आता तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी आहात. तुम्हाला हे गीता मॅडम, आपले राठोड सर, निकम सर हे काय करतील येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ते सांगतो. की यांना एखादा कार्यक्रम इथं घ्यायचा असेल ना, हे पहा, पहिली दुसरीचा मास्तर सगळ्यात हुशार जिल्हा परिषदचा, त्याच्यापेक्षा कमी हुशार हायस्कूलचा मास्तर, आणि सगळ्यात कमी हुशार महाविद्यालयाचा मास्तर. का तो शाळा मास्तर आहे की नाही, त्याला कोणतं बी काम सांगितलं की तो करतो. हायस्कूलचा मास्तर बी जरा बऱ्यापैकी करतो. कॉलेजचा मास्तर काय करतो, काय करायचं आपल्याला, ओके असं करायचं आहे का, मग तो त्याचं डिझाईन करतो. तो म्हणतो तू ये इकडे, तू सूत्रसंचालन कर, तू ये इकडे, तो प्रास्ताविक कर. बरोबर आहे. तो ती हुशारी करतो. म्हणजे याच्या पुढे भविष्यात तुम्हाला गीता मॅडम असतील, भस्के मॅडम असतील, राठोड सर असतील, निकम सर असतील, मी प्रामुख्याने यांची नावं काबरे घेतोय ते सांगतो, बाकीचे सगळेच करणार. यांची नावं काबरे घेतली हे जास्तीचं करणार. कारण हे NSS मध्ये या कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थी विकास विभागामध्ये या कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो. आणि हाच तुमचा ओव्हरऑल विकास असतो, ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्याच्यावर मॅडम बोलणार आहेत नंतर. ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इथून सुरू होते. आणि मग हे करायचं असेल तर मग आपल्याला भाषणाकडे यावं लागेल ना. संभाषण झालं, सर मला मित्राशी छान बोलता येतं, त्याचं काय नाही, त्याला नुसतं सांगितलं की गुपचूप बसतो तू गुपचूप बसतो. किंवा माझ्या मैत्रिणीने सांगितलं की आज येऊ नको तर ती येत नाही. पॉवरफुल टॉकिंग झालं की नाही, पॉवरफुल संभाषण झालं. पण मला इथं दायस्वर येऊन बोलता येत, मग आम्हाला ते शिकावं लागेल. मी जसं म्हटलं की हे पण आम्ही शिकलो, नकळत शिकलो. म्हणजे माझ्या मायनं शिकवलं असेल, माझ्या बापानं शिकवलं असेल, माझ्या आज्यानं शिकवलं असेल, बरोबर आहे. यांनी सगळ्यांनी हे शिकवलं मला, पण ते नकळत शिकलो आम्ही. म्हणजे माझा हात धरून चालत असताना माझा आजोबा मला म्हणायचा की समजा तुम्ही गावात असाल तर तो ग्रामपंचायतीकडून घेऊन जायचा, सरपंचाला नमस्कार करायचा. मला आपोआप समजायचं की सरपंच असं असतं. ते नकळत शिकलो आम्ही. आणि मला हे पण समजायला लागले की सरपंचाला नमस्कार करणं पडतो. बरोबर आहे की नाही. तसं तुम्ही आता कॉलेजला आला, बरोबर आहे, कॉलेजला आले ना, कॉलेजला आल्यावर काय करता तुम्ही, तुम्हाला सर दिसले की सर लगेच तुम्ही गुड मॉर्निंग सर करता ना. तुम्ही आज केलं नाही तसं, आम्ही आल्यावर केलं नाही, केलं का. मला कसं काय लक्षात नाही राहिलं. कसं करता गुड मॉर्निंग तुम्ही. ऐकलं. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की आम्ही वेलकम करतो. त्या वेलकमच्या मागे काय आहे माहिती आहे का, म्हणजे ती मॉर्निंग गुड माझ्यासाठी पण असते आणि जेव्हा मी ती समोरच्याला म्हणतो तेव्हा ती समोरच्यासाठी पण असते.
मला वाटतं अशाचं संवाद कौशल्य आपण शिकलो. आपण थोडंसं भाषणाकडे येऊया. जेव्हा मला या स्टेजवर येऊन भाषण करायचं आहे की नाही, तेव्हा मला काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, तर मला पहिल्यांदा माझ्या भाषणाचा हेतू किंवा उद्देश काय आहे याच्यावर विचार करून त्याच्या संदर्भात काही हे काढलं. म्हणजे कसं, समजा मी राजकीय पुढारी असेल तर माझ्या भाषणाचा उद्देश काय असेल? बोला, पटकन बोला, मी तुमच्याशी बोलतोय. मला वाटतं संभाषण कौशल्य या विषयावर बोलताना मी एकट्याने बोलणं याला संभाषण म्हणत नाहीत, तुम्ही माझ्याशी बोलणं याला संभाषण म्हणतात. राजकीय माणूस जेव्हा भाषण करतो तेव्हा त्याचा हेतू आणि उद्देश काय असतो? मतं मिळवायचं ना, दुसरा काय उद्देश राहणार आहे? निवडून यायचं. एखादा प्राध्यापक तुमच्याशी जेव्हा बोलतो किंवा त्याचं व्याख्यान तयार करतो तेव्हा त्याचा उद्देश काय असेल? जे काय ज्ञान असेल ते ज्ञान या समोर बसलेल्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा उद्देश असेल. म्हणजे उद्देश बदलेल. मग तुमच्या उद्देशाप्रमाणे तुम्हाला तुमचा काय उद्देश आहे तो एकदा सेट करावा लागेल, गोल सेट करावा लागेल की माझ्या भाषणाचा उद्देश आणि हेतू काय आहे. तो सेट केल्यानंतर मग पुढे जाता येतं. बरोबर आहे. मग दुसरा पार्ट येतो की आम्हाला विषय ठरवणं. आता काय आहे, संभाषणामध्ये काही विषय ठरत नाही, भाषणात विषय ठरतो. संभाषणात कसा विषय ठरत नाही? आता रस्त्याने मला कोणी भेटलं, तुम्हाला काही विषय निश्चित केलेला आहे त्याच्याशी बोलायचा, तो पहिल्यांदा मला बोलताना म्हणेल की वा सर, काय छान दिसताय तुम्ही, आज जरा वेगळ्या स्टाईलमध्ये आले, थँक्यू. अहो इथं ॲक्सिडेंट झाला. विषय ठरला आहे का? विषय ठरला आहे का? त्यांनी किती स्विंग केलं. त्याने पहिल्यांदा मला कॉम्प्लिमेंट दिली आणि सेकंड टाइम तो काय म्हणाला, अहो इथं ॲक्सिडेंट झाला, त्याला दवाखान्यात नेलं. मग मी चौकशी करायला लागेल, त्याला विषय ठरलं. पण जेव्हा तुम्हाला भाषण करायचं आहे तेव्हा तुम्ही एका निश्चित विषयावर येतात. मला आता राठोड सरांनी आणि गीता मॅडमनी जेव्हा बोलवलं तेव्हा म्हटलं की संभाषण कौशल्यावर बोलायचं, त्याच्या इकडे तिकडे जायचं नाही. त्याच्या इकडे तिकडे जायचं. मग तुमचा विषय ठरेल, तो सामाजिक असेल, तो शैक्षणिक असेल, तो राजकीय असेल, तो सांस्कृतिक असेल, तो खेळाशी, वेगवेगळ्या विषयां, म्हणजे नुसतं सामाजिक म्हटलं आपण तर तो हुंडाबंदीवर असेल, तो मुलींची जी गर्भातच हत्या केली जाते त्याच्यावर असेल, किंवा मुलींच्या प्रश्न, अनेक विषय निर्माण होतील की नाही. म्हणजे मला विषय ठरवावा लागेल आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मला काय करावं लागेल, त्या विषयाची माहिती गोळा करावी लागेल. मी माझ्या भाषणाचा उद्देश हेतू ठरवला, तो विषय ठरवला, त्याच्यानंतर मग मला त्याची माहिती गोळा करावी लागेल. मी तुम्हाला सांगितलं माहिती कुठून, आपण संभाषणामध्ये जिथून माहिती गोळा करतो तीच माहिती भाषणामध्ये पण आपल्याला वापरता येते. मग ती कुठून गोळा करता येईल? सर अनेक विषयांवर चांगलं बोलतात आणि मला पहिल्यांदाच बोलायचं आहे. मी पहिल्यांदा, आता आमच्या टायमाला गुगल नव्हतं, गुगल बहुत बाद में आ गया, तेव्हा आमचं गुगल हे सर होते. मग आम्ही या गुगलकडे जायचो आणि म्हणायचो, सर मला महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त भाषण करायचं आहे. मग सर म्हणायचे लिह. ते गुगल एकदम, म्हणजे ते चालतं बोलतं विद्यापीठ होतं आमचं त्यावेळचं. आता तर तुमचं ते विद्यापीठ तुमच्या हातात आहे. आमच्या म्हणजे सरांच्या वयाचे शिक्षक जेव्हा मला होते किंवा माझे शिक्षक जे होते तेव्हा आम्हाला आमच्या मास्तरशी बोलायला 100 वेळा विचार करायला लागायचा, विचारू की नाही. आता तुमचा मास्तर जो गुगल आहे, तुम्ही त्याला केव्हा बी विचारू शकता. तुम्ही सकाळी 6ला बी विचारता, त्याला विचारता की नाही सकाळी 6ला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुम्ही रात्री 12, 1, 2ला पण विचारू शकता गुगलला. आमच्या मास्तरचं कठीण होतं, 10 ते 5. तुमचा मास्तर 24 तास अवेलेबल आहे. मग ती माहिती तुम्हाला कुठून मिळेल? गुगल मास्टर विल बी प्रोव्हाइड.
ती माहिती तुम्हाला कुठून मिळेल? तुम्ही घरी तुमच्या डिस्कस केलं तर. ती माहिती कुठून मिळेल? तुमच्या शिक्षकांशी बोललं तर. ती माहिती कुठून मिळेल? तुमच्या मित्रांशी बोललं तर. ती माहिती कुठून मिळेल? जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरता तेव्हा समाजाला वाचता तुम्ही, त्याच्यातूनही ती माहिती मिळेल. मग तुमचा तिसरा टप्पा झाला की त्या विषयाची माहिती गोळा करणे. नुसतीच विषयाची माहिती गोळा करून भागतं का नाही भागत? मला विषयाला एक सिक्वेन्स द्यावा लागेल ना, तो विषय बांधावा लागेल मला, की मी सुरुवात कशी करणार आहे, मी मध्यावर कसा येणार आहे, मी कोणती उदाहरणं देणार आहे, मी कोणत्या उदाहरणांच्या माध्यमातून पुढे जाणार आहे, आणि ॲट लास्ट मला एक मेसेज देऊन बाहेर पडायचा आहे. तर तो मेसेज मी कोणता देणार आहे आणि तो कसा असणार आहे, मग मी त्याच्यातून बाहेर पडेल. ओके, तर अशा आशयाने त्याची बांधणी तुम्हाला करावं लागेल. पण हे सगळं करत असताना मी आता तुमच्याकडे आलो की मला पण भाषण करता येत नाही. मी काय केलं, एक 3-4 पानं लिहिले आणि म्हटलं 3-4 पानं बोलू पोरांबरोबर. माझं ते एकाच पानावर तर होत नाहीये. म्हणजे मी नियोजन केलं का माझ्या भाषणाचं? मी नियोजन नाही. म्हणजे माझ्या भाषणाचं मला नियोजन करावं लागेल की मला किती मुद्द्यांना हात घालायचा आहे, तो मुद्दा सुरू कुठून होईल, मी त्या मुद्द्याच्या गाभ्या भागामध्ये काय म्हणणार आहे, आणि मी विषयाच्या शेवटी काय म्हणणार आहे, आणि मी किती वेळात संपवणार आहे. आता माझं कसं आहे, मी आऊट बी झालो ना तरी ते लहान पोरासारखं आहे की मी आऊट नाही. आपलं चालू राहील, 1 तास हो, 2 तास हो, 3 तास हो, चालू. किती तास चालू ठेवायचा? किती तास? मी प्रश्न विचारला नाही, पटकन उत्तर द्यायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की मला तो ॲव्हरेज पण ठरवायला लागेल की मला किती वेळ बोलायचा आहे. आणि मग मी ते ठरवल्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करावी लागेल, जेव्हा मी प्रथम भाषणाला जातोय तेव्हा मला त्या भाषणाचा सराव करावा लागेल. आता हे काही मी तयार केलेलं भाषण नाही, किंवा तुम्ही बरेच आता जे मोटिवेशनल स्पीकर्स पाहतात त्यांचं एक ठरलेलं भाषण असतं. तुम्ही जे मोठमोठे वक्ते बोलवतात की ज्या वक्त्यांना आपण 10,000, 20,000 हजार रुपये मानधन देतो सर, या वक्त्यांचं भाषण ठरलेलं भाषण असतं. तुमच्या शाळेतला शिक्षक जितका व्हर्सटाईल आहे, जितक्या वेगवेगळ्या विषयांना तो हात घालतो, तितका ज्या माणसाला आपण 20,000 देऊन बोलवतो तो तितक्या विषयांना हात घालत नाही. तो त्याचा एक ठरलेला पॅटर्न आहे, तेवढा तो संपवतो. पण ते भाषण उत्तम असतं आणि माझा शिक्षक मात्र साधारण असतो. त्याचं कारण असं आहे की त्याने त्याच्या भाषणाला सूत्रबद्ध पद्धतीने बांधत आणलेला आहे. आणि आमचा जो शिक्षक आहे तो म्हणजे कसं आहे, इट इज अ इन्स्टंट कॉफी. क्या चाहिए, ते लगेच तो देतो. उसके पास क्या चाहिए नहीं, तो मेरे पास यही है, खाना है पीना है तो यही खाइए. इकडे कसं असतं, इट इज अ चॉईस बेस्ट. ही माझ्या विद्यार्थ्यांची चॉईस आहे की त्याला काय पाहिजे, आणि मग त्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी. म्हणून आपलं भाषण किंवा भाषण करायला याल तेव्हा ते बांधलेलं भाषण पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मग महत्त्वाचा मुद्दा येतो की प्रत्यक्ष, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा, किती वेळा प्रॅक्टिस केली पाहिजे. माझ्यापेक्षा सर जास्त सांगतील की असं म्हणतात की 21 दिवस एखादी गोष्ट केली ना की ती सवय लागायची असेल तर लागते, आणि सुटून जायची असेल तर सुटून जाते. एखादी सवय सोडायची असेल तर तिला 21 दिवस बंद करा, एखादी सवय लावायची असेल तर तिला 21 दिवस करा. काय सांगितलं? मग भाषण किती वेळा करायला लागेल? चांगलं करायचं असेल तर 21 वेळा नॅचरल. मग 21 वेळा म्हणजे दिवसाला 3 वेळा, 7 दिवसात भाषण रेडी. हा सराव खूप महत्वाचा आहे, कारण हा सराव सांगतो, हे पण तुमच्या समोर लावलेला आहे की नाही, हा सराव चालू आहे माझा.
मी घरी जाऊन पाहिलं ते की मी काय चुकलो आणि काय बरोबर आहे. हां, मी काय चुकलो आणि काय बरोबर आहे हे जेव्हा मी स्वतः ॲनालाइज करायला शिकेल तेव्हा नॅचरली माझी ग्रोथ होत जाणार आहे. नॅचरली ग्रोथ होत जाणार. आणि म्हणून सराव महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट व्हिज्युअलायझेशनचा आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की हे स्टेज बीच काही नाही आहे. मी घरी छान पडलेलो आहे, पण मी काय विचार करत होतो, मी काल विचार केला की आपल्याला कुऱ्याला जायचं आहे. म्हणजे काय, तुमचे फोटो पाहिले मी आपल्या त्या DSDच्या ग्रुपवर. अरे का भारी स्टेज आहे. हां, मग ते स्टेज आपल्या डोक्यात घेतलं. वा काय सुंदर स्टेज आहे, आपण त्या खुर्चीत बसलेलो आहे. मग गीता मॅडमने आपल्याला बोलवलं इथं आणि त्याच्यानंतर मी आलो इथं आणि एकदम सुंदर एकदम बिंदास बॅटिंग कर रहे हैं, जहा चाहे वैसी. हां, असं बॅटिंग करतो. हे व्हिज्युअलाइज केलं, तसंच झालं. व्हिज्युअलायझेशन महत्वाचा. प्रत्यक्ष भाषण देण्यापूर्वी तुम्ही त्याची जी इमॅजिनेशन किंवा जे व्हिज्युअलायझेशन तुमच्याजवळ केलेलं आहे त्याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. त्याच्यातनं तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आणि म्हणून व्हिज्युअलायझेशनची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आता मी जे सांगतो ते करा. सगळ्यांनी डोळे बंद करा. तुम्ही घरी बसलेले आहेत असं फील करा. निवांत बसलेले आहे घरी. घरी तुम्ही कॉटवर बसलेले आहे. आता तुम्ही कॉटवरून उठले, फ्रीज जवळ गेले. कॉटवरून उठल्यावर तुम्ही कुठे गेले, फ्रीज जवळ गेले. आता तुम्ही फ्रीज उघडलं, फ्रीजची थंड हवा तुम्हाला लागते. फ्रीजची थंड हवा तुम्हाला लागते. फ्रीजमधून तुम्ही लिंबू काढलं. परत तुम्ही टेबलवर येऊन, म्हणजे ज्या टेबलजवळ यायला पाहिजे तुमच्या डायनिंग टेबलजवळ तिथं आले, ते लिंबू कापलं. लिंबूची एक फोड तुमच्या दोन्ही दातांमध्ये पकडली आणि छानपैकी ते लिंबू दोन्ही दातांनी दाबलं. आणि आता तुम्हाला लिंबाची अतिशय उत्तम चव येते आहे. लिंबाची उत्तम चव येते का? डोळे उघडा सगळ्यांनी. येते का चव? व्हिज्युअलाइज करतो माणूस, ती चव येते. हे मुद्दाम शॉर्टकट केलं. काय शॉर्टकट केलं ते सांगतो. हां, इट इज अ पार्ट ऑफ हिप्नॉटिझम. चुकून तुमच्यातला एखादा डीप हिप्नोटाईज झाला असता तर सरांनी मला इथून जाऊ दिलं नसतं. सरांनी मला इथून जाऊ दिलं नसतं. आणि म्हणून जस्ट वी आर गोइंग टू फील दॅट. तर एक फिलिंग आपल्याला करता येतं, याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. तर असं व्हिज्युअलायझेशन मला माझ्या भाषणाचं करता येईल का, तर त्या अंगाने पण आपण प्रयत्न केला तर तो अधिक उपयुक्त असेल. मला वाटतं प्रत्यक्ष स्टेजवर जाण्याच्या अगोदर मी काय काय तयारी केली आणि मी कसं गेलं पाहिजे स्टेजवर, तर लोक काय म्हणतील पहिल्यांदा या बाजून कळून जाईल. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी म्हटलं असेल की कधी कधी मराठीचे छान वाक्य बोलताय सर, आणि कधी कधी अडिसान तडिसाही जातं. बरोबर आहे की नाही? आम्हाला उत्तमरित्या एखादी गोष्ट माझ्या गावच्या भाषेत मांडता येत असेल तर ती मांडा. तिला नंतर पॉलिश करता येईल, पण तिला पहिल्याच दिवशी पॉलिश केलेली नाही. आणि म्हणून लोक काय म्हणतील या भावनेनं जर तुम्ही थांबून गेलात तर तुम्ही कायमचे थांबून जा. आणि म्हणून तुम्ही ते करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे लोकांची भीती सोडून द्या. मनोनिश्चय खूप महत्त्वाचा आहे. मनाचा म्हणजे बुद्ध असं म्हणतात की मनोपुब्बा मनोपुब्बा मनोधम्मा मनोसेठ्ठा मनोमया. म्हणजे मन काहीही करू शकतं. बहिणाबाई चौधरी काय म्हणतात? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, अरे किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मग या मनाचा जेव्हा निग्रह करा तेव्हा तुम्हाला कोण अडवणार आहे? तुम्ही म्हटलं की हे आज मास्तरला सांगितल्याशिवाय घरी यायचं नाही, मग काय होईल की निकम सरांना एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला.
मग तुम्ही पाहिलं की निकम सर कुठे? अरे प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये. तिथं जाता येणार नाही. मग निकम सर घाई गडबडीत बाहेर आले. निकम सर घाई गडबडीत बाहेर आले. मग तुम्ही म्हटलं तेवढ्यात निकम सर 5 मिनिटांनी मी जरा गावातून जाऊन येतो. तुम्ही म्हटलं की अरे सर परत सांगायचं तर आजच आहे. तुम्ही कितीतरी वेळ थांबाल आणि ती संधी शोधून जे तुम्हाला सांगायचं आहे, जे बोलायचं आहे ते बोलल्यावर निघाल. पण ते केव्हा? जर तुमचा मनोनिग्रह असेल तर, तुम्ही मनाचा निश्चय केलेला असेल तर, अदरवाईज. आणि म्हणून आपल्या मनाचा निग्रह खूप महत्त्वाचा आहे. भीतीवर कंट्रोल आणण्याच्या 2-3 पद्धती आहेत. मला वाटतं त्या पद्धतीवर आपण बोललं पाहिजे की बऱ्याचदा आपण घाबरतो ना, तर आपल्या भीतीवर कंट्रोल कसा येईल? भाषणाला उभं राहायच्या अगोदर भीती वाटते. बऱ्याचदा हा डायस त्याच्यासाठी असेल की मी फक्त एवढाच दिसतोय तुम्हाला, बाकी काय चाललंय तुम्हाला माहित नाही. बरोबर आहे. मग त्या भीतीवर मला कंट्रोल जर मिळवायचा असेल, त्याच्यावर जर मला विजय मिळवायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्या दातांच्या आतमध्ये 5 वेळा जीभ जी आहे ती क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायची. काय करायचं? आपल्या दातांच्या मध्ये जीभ जी आहे ती 5 वेळा क्लॉकवाईज फिरवायची आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायची. नंतर ती दातांवरून 5 वेळा क्लॉकवाईज फिरवायची आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायची. नंतर ती ओठांवरून 5 वेळा क्लॉकवाईज फिरवायची आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायची. हे इथं बसून करता येईल का मला? कोणाला घेऊन आले? पण हे करा. पण हे करा. तुमच्या तोंडातली लाळ ही तुमच्यासाठीचं प्रचंड मोठं औषध आहे. त्या औषधीचा वापर करा. प्रत्येक वेळेस करायला लागेल का? पहिल्या दुसऱ्यांदा करायला लागेल, मग नंतर ती भीती जाईल. पण हा एक प्रयोग एकदा करून पहा. तुम्हाला गीता मॅडमने सांगितलं की बोल ग तू मॅडम, 5 मिनिटं मॅडम, 5 वेळा इकडून 5 वेळा इकडून 5 वेळा जाता आणि चलो बोलो अब क्या बोलना है. तर हे करता येईल ना. मला याचा सराव घरी करता येईल. मी इथं बसलेलो असेल तर कोणाला विचित्र वाटणार नाही. अशा पद्धतीनं कदाचित मी ओठांवरनं जीभ नाही फिरवणार, पण मी आतल्या आत दातांच्या आतमधनं फिरवू शकतो. तर हे करा आणि त्याच्यातनं तुमची भीती घालवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही भाषण करताना बऱ्याचदा सुरुवात कशी करावी याच्यावर अडतो. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हफ्डन. मग आम्हाला सुरुवात करताना काय काय करावं लागेल? तर एखादा विनोद सांगून सुरुवात करता येईल. मी इथं आलो तेव्हा मी काय सुरुवात केली? घडलं की सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचावर विराजमान सगळे गणमान्य व्यक्ती, अशी सुरुवात केली. एखाद्या वेळेस मला माझ्या आयुष्यातला एखादा किस्सा सांगून याची सुरुवात करता येईल. किंवा आणखी काय करता येईल? आणखी एखाद्या चारोळीने सुरुवात करता येईल. कशी सुरुवात करता आली असती? चारोळीने कशी सुरुवात करता आली असती? डोळे पुसणार कोणी असेल, बरोबर? पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. आणि पुसणार कोणीच नसेल तर डोळे वाहून गेले तरी अर्थ आहे. इथूनही सुरुवात करताय. किंवा तुम्ही एखाद्या सामाजिक आशयावर जेव्हा बोलता आहात तेव्हा तुम्हाला असंही म्हणता येईल की काठावरच्या गवताशी तळ अरे रावीनं वागायचं. काठावरच्या गवताशी तळ अरे रावीनं वागायचं आणि चुडकाभर पाण्यासाठी आयुष्य तारण मागायचं. तुम्हाला आणखी थोडासा विद्वेष दाखवायचा असेल तर तुम्हाला असंही म्हणता येईल की अरे साध्याच माणसांचा यलगार येत आहे. साध्याच माणसांचा यलगार येत आहे. हा भोंदू गांडुळांचा येथे जमावन आहे. असंही म्हणता येईल. तुम्हाला सुरुवातच करायची असेल तर तुम्हाला त्याची सुरुवात अशीही करता येईल की भुकेसाठी भीक मागू नये पोलादी हातांनी. भुकेसाठी भीक मागू नये
पोलादी हातांनी आणि मग तुटू लागता तळी सूर्य खुळावा दातांनी. काही करताय किती म्हणजे अनेक पद्धतीनं याला पुढे नेता येईल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं. त्याच्यामुळे आपली सुरुवात ही वेल बिगिनिंगचा हाफडन अशा पद्धतीची असली पाहिजे. तुमचं संभाषण हे 100% असलं पाहिजे किंवा तुमचं भाषण 100% असलं पाहिजे. 100% असलं पाहिजे म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज असली पाहिजे, आवाज असले पाहिजे आणि शब्द असले पाहिजे. आपण काय केलं माहिती आहे का, म्हणजे मास्तरांनी पण चुकीचं सांगितलं, आधी पण चुकीचं सांगितलं. तुम्हाला काय चुकीचं सांगितलं, आम्ही म्हटलं शब्द हेची धरा आणि मग पोरांनी काय केलं की आता पाठ करूया आणि मग इथं मान. तुमच्या भाषण कौशल्यामध्ये आणि संभाषण कौशल्यामध्ये शब्दांना किंमत केवळ 7% आहे. किती? 7%. 7% आहे. उरलेली किंमत कोणाला आहे? उरलेली जवळजवळ 93% जी किंमत आहे ती तुमच्या बॉडी लँग्वेजला आणि तुमच्या आवाजाला. त्याच्यातल्या त्यात बॉडी लँग्वेजला ती 55% आहे आणि जवळजवळ 38% ती आवाजाला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मेहनत कशावर घ्यायची आहे? बॉडी लँग्वेजवर आणि आवाजावर. शब्दांची मेहनत तुम्ही त्याच्याबरोबरीनं घेणार आहात. त्याच्यामुळे याही गोष्टीकडे आपण प्रामुख्यानं जर बघितलं तर तुम्हाला तुमचं हे करता येईल. बऱ्याचदा काय होतं की मी उभा आहे, मी एवढाच दिसतो आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी हातवारे किती करू शकतो इथपर्यंत. पण तरीही मी जर असा बोललो असतो तर तुमच्यापर्यंत पोहोचलो नसतं कदाचित. किंवा मी नुसताच असा बोललो असतो तर तुमच्यापर्यंत पोहोचलो नसतो कदाचित. मी यांना पाहून बोललो असतो तर तुमच्यापर्यंत पोहोचलो नसतो कदाचित. किंवा मी फक्त निकम सरांशी बोललो असतो तर तरीही मी तुमच्यापर्यंत पोहोचलो नसतो. मला वाटतं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे की नाही हे पण चेक करायला लागेल की नाही. माझे श्रोते काय करता आहेत, माझे श्रोते काय करतायत. आणि माझ्या श्रोत्यांची पण एक क्वालिटी आहे. म्हणून बॉडी लँग्वेजचा वापर करावा. आपण आता सगळं महिलांसाठी बोलतो आहे, युवतींसाठी बोलतो आहे. आपल्या समाजाची एक सभ्यता आहे. कोणती सभ्यता आहे की महिलांनी खूप हातवारे करू नये. मला वाटतं या सभ्यतेला अनुसरून आपण आपल्या हातवाऱ्यांवर सुद्धा, हे बघा, हातवारे जास्त झाले लोक म्हणून कोणतरी डान्सर आणताय, बरोबर आहे. हातवारे कमी झाले तर भलतच एकदम स्टॅच्यू लेके आहे. प्रत्येक आपण म्हण ऐकली ना, ते अति तिथं माती. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा ऑप्टिमम लिमिट आहे. मला वाटतं त्या ऑप्टिमम लिमिटपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी करूयात म्हणजे आपल्याला भाषणाकडे उत्तमरित्या जाता येईल. थोडंसं श्रोत्यांकडे जाऊया आपण. श्रोत्यांमध्ये 2-3 प्रकार आहेत. डोळ्यांची भाषा समजणारे, म्हणजे चित्रांची भाषा समजणारे. चित्रांची भाषा म्हणतात त्याला. चित्रांची भाषा म्हणजे काय? आपण म्हणजे एक चित्र. मी निकम सरला म्हटलं की चलो निकम सर, ही झाली डोळ्यांची भाषा. काही कानांची भाषा समजणारे असतात, काही कानांची भाषा समजणारे असतात. जे माझे शब्द त्यांच्यापर्यंत जात आहेत ते कानांची भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सॉरी, बोलण्याच्या ओघात ते लक्षात नाही राहील. मला तुम्ही इंटिमेट करायला होतं. ओके, अरे ठीक. एक within 5 minutes आय एम कन्क्लुडिंग दॅट. ओके, बरं झालं मला लक्षात आणून दिलं. मी नाही तर आणखी. तर त्याच्यामुळे डोळ्यांची भाषा समजणारे, कानांची भाषा समजणारे, आणि काही जे तुमच्यात आता मला कोण दिसलं नाही, काही लिहिणारे पण असतात. ते भाषण लिहितात. ते म्हणतात काय लिहिलं, म्हणजे असा श्रोतूवर्ग असतो. तो ऐकतोय का, तो विचार करतोय का हे समजून घेऊन कुठे थांबलं पाहिजे हे पण त्या वक्त्याला कळलं पाहिजे, जे मला आज समजलं नाही. बरोबर आहे. तरी आपण थोडंसं याच्याकडे येऊया.
एक कवी असं म्हणतो की हे असे आहे तरी पण हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, आणि दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. त्याच्यामुळे आता मुलींचे दिवस आहेत. आम्ही बोर्डाची परीक्षा पाहिली तरी पोरी, खेळ पाहिले तरी पोरी, मेकअप पाहिला तरी पोरी, मग आता पोरांचं कुठे स्थान आहे. म्हणून दिवस तुमचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि मला वाटतं आपण साऱ्या जणी जबरदस्ती ऐकला असेल तरी ओके, कान देऊन ऐकला असेल तरी ओके, डोळे माझ्याकडे ठेवून ऐकलं असेल तरी ओके, आणि काहींनी लिहून घेतलं असेल तरी ओके. पण या सगळ्या गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम व्हावा याच्यासाठी या महाविद्यालयानं गेल्या 6 दिवसापासून जे सुरू ठेवलेलं आहे की माझ्या मुलीला आत्मनिर्भर करायचं आहे, मला वाटतं त्या दिशेनं आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. मी महाविद्यालयाचं जे प्रशासन आहे, महाविद्यालयाचं जे व्यवस्थापन आहे, याने माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला. आधी येऊन गेलो सर NSS कॅम्पला, आणि माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला. माझं म्हणणं तुमच्या पुढे मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल व्यवस्थापनाच्या प्रशासनाचे मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी जे कार्यक्रम अधिकारी आहेत, राष्ट्रीय सेवा योजनेचे, विद्यार्थी विकास विभागाचे आणि तत्वतंत्र संपूर्ण स्टाफ आहे, त्याच्यात आमच्याकडे आमचे वाघ सर, आमचे विद्यार्थी आहेत. पण या सर्वांनी आमचा यथोचित सन्मान केला आणि एक डायस उपलब्ध करून दिलं. आणि नुसतं डायस उपलब्ध करून दिलं नाही तर सुंदर श्रोते आम्हाला उपलब्ध करून दिले, आणि त्या सुंदर श्रोत्यांनी इतकं सुंदर ऐकून घेतलं, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.